दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या कारणावरून एका संतप्त पतीनं पत्नी आणि 8 वर्षांच्या मुलीचा कुऱ्हाडीनं वार करून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। मंगळवारी मध्यरात्री घडलेल्या या प्रकारात 5 वर्षांचा मुलगा घाबरून घराबाहेर पळाल्यानं थोडक्यात बचावला। घटनेनंतर आरोपीने स्वतः पोलीस ठाण्यात जाऊन गुन्ह्याची कबुली दिली। ही घटना धाराशिवच्या उमरगा तालुक्यातील बेरडवाडी येथे घडली। खून केल्यानंतर आरोपीने सासरे नागनाथ शिमले यांना फोन करून गावातील लोक घरावर हल्ला करत असल्याचे सांगत दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला। तसंच मुलाला घेऊन पळाल्याचा बनाव केला। मात्र सासरे घटनास्थळी पोहोचल्यावर पत्नी व मुलगी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दिसल्या। नातू भाग्येश यानं वडिलांनीच आई व बहिणीवर हल्ला केल्याचं सांगितल्यानं प्रकार उघड झाला। आरोपी अजित अप्पन्ना वासुदेव याला दारू व जुगाराचे व्यसन होते। तो वारंवार पत्नी व मुलांना मारहाण करत असे। काही दिवसांपूर्वी झालेल्या मारहाणीत पत्नीचा हातही मोडला होता, अशी माहिती नातेवाईकांनी दिली। या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे।